आजचा विषय माझ्या देखील अतिशय जवळचा आहे. आजोबांपासून सगळेजण शेअर बाजारात गुंतवणुका करत होते. तर आजोबांच्या पिढी त्यावेळेला भारतात म्युच्युअल फंड नव्हतेच. ही 12 वर्ष मी कंपनीचा चार्ज घेतल्यानंतर आमच्या पर्सनल पोर्टफोलिओमध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा चेंज केला. 40-50% एक्सपोजर आमचं इक्विटीमधलं कमी करून म्युच्युअल फंडात आणलेलं ते मी 100% म्युच्युअल फंडामध्ये चेंज केलं. काय मुद्द्यांनी मी स्वतः कन्व्हिन्स झालो. ज्याला म्हटलं जातं माणसाचा मेंदू हा ॲसेसेनिक आहे. म्हणजे काय, आजचा विषय माझ्या देखील अतिशय जवळचा आहे. कारण जसं अनिकेत आता म्हणाला की मी तिसरी पिढी आहे. अशा घरात जन्माला आलो की जिथे कधी कार्टून नेटवर्क बघितलंच नाही, CNBC बघतच मोठा झालो. सो आजोबांपासून सगळेजण शेअर बाजारात गुंतवणुका करत होते. तर आजोबांच्या पिढी त्यावेळेला भारतात म्युच्युअल फंड नव्हतेच. नंतर आई वडिलांच्या पिढीमध्ये म्युच्युअल फंडांची सुरुवात झाली. त्यांनी म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणुका, त्याबाबत मार्गदर्शन हे काम सुरू केलं. पुढे मात्र आता गेली 12 वर्ष मी कंपनीचा चार्ज घेतल्यानंतर आमच्या पर्सनल पोर्टफोलिओमध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा चेंज केला की जे माझ्या आई वडिलांनी ऑलमोस्ट 40-50% एक्सपोजर आमचं इक्विटीमधलं कमी करून म्युच्युअल फंडात आणलेलं ते मी 100% म्युच्युअल फंडामध्ये चेंज केलं. आणि ते करण्याचा माझा प्रवास जो होता तो मी काय मुद्द्यांनी मी स्वतः कन्व्हिन्स झालो ते मुद्दे मी तुम्हाला सांगणार आहे. बाकी तुमचा निर्णय तुमच्या सोबत. अनेक जण ऑनलाईन देखील सहभागी झाले. ऑनलाईन मी पुढे आलो तर दिसतोय ना? ओके, फाईन. काय होतंय, शेअर बाजार, म्युच्युअल फंड आपण याबाबत भरपूर समजून घ्यायचा प्रयत्न करत असतो. पण हा सगळा जो प्रवास आहे हा माणसाच्या इतिहासाचा प्रवास आहे. माणसाच्या माणूस असण्याचा प्रवास आहे. म्हणजे काय बरं, माणूस आणि इतर प्राण्यामध्ये फरक काय आहे? एक सगळ्यात महत्वाचा फरक असा आहे की इतर सगळे प्राणी ही समस्या ऍक्सेप्ट करतात आणि असंच आयुष्य आहे म्हणून जगतात. काही लाख वर्षांमध्ये वाघामध्ये काही फरक पडला का? हत्तीमध्ये काही फरक पडला का? पण माणसाचा होमोसेपियन या जगात येऊन 3 लाख वर्ष झाली. म्हणजे या 3 लाख वर्षामध्ये आज आपण AI पर्यंत पोहोचत गेलो. हे का? तर आपण ज्या ज्या वेळेला आपल्याला अडचणी जाणवल्या त्या अडचणी सोडवण्यासाठी प्रॉब्लेम सॉल्व्हर माणूस राहिला. सो या 3 लाख वर्षाचा हा इतिहास आहे. त्यामधली 2,90,000 वर्ष माणूस जंगलामध्येच राहिला आहे. आणि आपण जंगलामध्ये शिकारी करत होतो, कंदमुळं शोधत होतो. त्यामुळे लक्षात हे घेतलं पाहिजे की आपला जो मेंदू तयार झालाय तो 2,90,000 वर्ष जंगलात राहिलेला आहे. आणि जंगलामध्ये लॉंग टर्म काही असतं का? तर जंगलामधलं आयुष्यच जर शॉर्ट टर्म असेल तर आपल्याला शॉर्ट टर्म शिकवायची गरज नाहीये. आपला शॉर्ट टर्म साठी आपला मेंदू ऑलरेडी तयार आहे. कुठल्या गोष्टीसाठी आपण तयार नाही आहोत तर लॉंग टर्म. सो लॉंग टर्म ही गोष्टच आपल्या मेंदूला कळत नाही. त्यामुळे होतं काय, आपण शॉर्ट टर्म मध्ये पॅटर्न शोधायला लागतो. ज्याला म्हटलं जातं माणसाचा मेंदू हा ॲसेसेनिक आहे. म्हणजे काय, तर माणसाच्या सर्व्हायव्हलसाठी पॅटर्न बघणं गरजेचं आहे. मग तोच तयार झालेला 2,90,000 वर्षांचा जो मेंदू आहे तो घेऊन ज्याला आपण शेअर बाजाराकडे बघायला लागतो तेव्हा असं नाही म्हणत की 4 दिवस शेअर बाजार वाढता होता किंवा 4 सेशन्स वाढता होता. आपण काय म्हणतो, मार्केट वाढायला लागलं, आता मार्केट पडायला लागलं. असं नाही म्हणत आपण की गेली 6 सेशन्स मार्केट पडतंय. मार्केट पडतंय तर मार्केट पडतच राहणार आहे. मार्केट वाढतंय तर मार्केट वाढतच राहणार आहे. आपण एक पॅटर्न शोधायला पाहतो. आणि ह्या पॅटर्न शोधण्याच्या आपल्या या प्रवासामधनं आपण अनेक चुका करून बसतो. हे साधारण कसं होत असतं, तर एक महाकाय विशाल हत्ती असेल आणि जे 7 अंधांची गोष्ट आहे, ज्या भागाला ते हात लावतात त्यांना वाटतं हत्ती तसा आहे. तसा आपला मेंदू हा शेअर बाजाराला
या व्यवस्थेला समजून घ्यायचा प्रयत्न जितका करतो, आपल्या मनात त्याच्या ज्या पॅटर्न तयार होतात त्याप्रमाणे आपण शेअर बाजार समजतो. पण तो आपल्यासाठीचा शेअर बाजार असतो. अख्खं पूर्ण त्याचं पूर्ण जे रूप आहे ते अख्खच्या अख्खं रूप आपल्या मेंदूत सामावलेलं असतं असं नाही. ह्याचं भाग नसताना जर आपण गुंतवणुका करायला लागलो तरी अनेक अडचणी होतात. आता या अडचणी सोडवल्या कशा माणसानी? तर माणसाचा हा 10,000 वर्षाचा प्रवास एका टप्प्यावरती येऊन थांबला आणि बदलला गेला. जो आपण शिकार करत होतो, शिकार करताना खूप रिस्क होती. एकतर मी शिकारी होईन किंवा मला शिकार मिळेल, सगळं शॉर्ट टर्म. मग याच माणसाने त्याच्यावरती सोल्युशन काढलं की अरे हे प्राणी आहेत ना, हे प्रजनन करतात, यांनाच पाळूया. आणि पशुपालनाचा शोध लागला. कंदमुळं शोधत बसण्यात, फळं शोधत बसण्यात भरपूर प्रॉब्लेम्स आहेत. हा प्रॉब्लेम माणसांनी शेती करून सोडवला. आता ह्या प्रवासामध्ये माणसाचा व्यापार उदीम वाढला, जगभर वेगवेगळी राज्य निर्माण झाली, व्यापार वाढत गेला. या व्यापारामध्ये एक टप्पा होता की सगळ्या व्यापारामध्ये पैशाचा शोध लागला. पैशाचा शोध जसा लागला तसा व्याजाचा शोध लागला आणि व्याजावर पैसे देवाणघेवाण सुरू झाली. 400 वर्षापूर्वी एक अतिशय महत्वाचा टप्पा आणला, तो म्हणजे डचांनी, की त्यांनी पहिल्यांदा या जगात जॉईंट स्टॉक कंपनी स्थापन केल्या, की जे आम्हाला ईस्ट भागात जायचंय, आफ्रिकेत जायचंय, आशियात जायचंय, आमची जी जहाज बुडली तर ती रिस्क आम्हाला नकोय. आय वॉन्ट टू ट्रान्सफर दॅट रिस्क. सो म्हणून त्यांनी शेअर्स इश्यू करायला सुरुवात केली. आम्ही तुम्हाला फिक्स व्याज देणार नाही. आम्ही काय करू, जर हा व्यवसाय मोठा झाला तर तुम्ही आज आम्हाला 1 पाऊंड दिलाय, 1000 पाऊंड, उद्या जर 1000 पट कंपनी मोठी झाली, 1 पाऊंडचे तुमचे 1000 होतील. ज्या पटीत आमचा व्यवसाय वाढेल त्या पटीत तुम्हाला पैसे वाढतील. सो हे रिस्क कॅपिटल यायला लागलं. आणि या 400 वर्षाच्या टप्प्यानंतरच्या गेल्या टप्प्यात आपण बघतोय वेस्टर्न वर्ल्डनी अख्ख्या जगावर राज्य केलं. डचांकडनं मग ते फ्रेंचांकडे गेलं, फ्रेंचांकडनं ते पोर्तुगीजांकडे गेलं, पोर्तुगीजांकडनं इंग्रजांकडे आलं आणि इंग्रजांकडनं आता अमेरिका. ह्या अख्ख्या प्रवासामध्ये शेअर बाजार हा अतिशय महत्वाचा टप्पा राहिलेला आहे. आणि याच शेअर बाजाराला आपण पाहत असू तर त्यामध्ये अजून त्यात असलेल्या ज्या काही अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी 1924 साली ऑर्गनाइज्ड इन्व्हेस्टमेंटची अमेरिकेमध्ये सुरुवात झाली. म्हणजे आजपासून 101 वर्षांपूर्वी अमेरिकेत म्युच्युअल फंड सुरू झाले. तर म्युच्युअल फंड सुरू होतानाच अप्रोच काय होता की थेट शेअर बाजारामध्ये असलेल्या ज्या जोखीम आहेत त्या जोखीम, ती प्रॉब्लेम्स मला सोडवायचे आहेत. या प्रॉब्लेम सोडवण्याच्या माणसाच्या मेंदूनी निर्माण केलेलं प्रोडक्ट होतं, सर्व्हिस होती, दॅट इज म्युच्युअल फंड. सो म्युच्युअल फंड, हेज फंड आणि पुढच्या गेल्या 100 वर्षात अमेरिकेने अख्ख्या जगाला वरती राज्य केलंय. ही म्युच्युअल फंड किंवा हेज फंड किंवा ही जी ऑर्गनाइज्ड इन्व्हेस्टमेंटची पद्धती आहे ही काय आहे? ही शेतीच्या पलीकडेचा एक उत्क्रांत झालेला प्रकार म्हणजे जमीनदारी व्यवस्था. ही आजच्या काळातली मित्रांनो जमीनदारी व्यवस्था आहे की इथे स्वतः मला शेती करायची गरज नाहीये, माझ्यासाठी कुळं काम करतात. अमेरिकेने अख्ख्या जगाला कुळं बनवलेलं आहे आणि ते कशा प्रकारे राज्य करतात हे वेगळं मला सांगायची गरज नाही. मित्रांनो, हा सगळा जो प्रकार आहे हा एक जंगल टू वेल ऑर्गनाइज गार्डन असा हा प्रवास आहे. जिम सिमन्स हे कोण आहेत बरं? ज्यांना आपण आता बरेच अल्गो ट्रेडिंग आणि वेगवेगळे नावांनी काय काय ट्रेडिंगचे क्लासेस चालतात, ज्यांचे सुरुवात केली, ज्यांचं संशोधन हे असे मॅथमॅटिशियन जिम सिमन्स 66% CAGR यांनी 33 बिलियन्स कमवलेले आहेत. निर्विवादपणे कोणीही अडवू शकणार नाही की या शतकातले सगळ्यात जास्त रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट्स मिळवलेले इन्व्हेस्टर आहेत
जिम सिमन्स. पण ह्यांनी शेअर बाजाराचे ट्रेडिंगचे क्लासेस काढले का? बघा मित्रांनो, आपल्याकडे ना शेअर बाजाराचे ट्रेडिंगचे क्लासेस कोण काढतं? ज्यांना स्वतः ट्रेडिंग करता येत नाही आणि ज्या वेळेला ट्रेडिंग मधले पैसे हे स्वतःचे बुडलेले असतात, ते बुडलेले पैसे भरून काढण्यासाठी हे क्लासेस लावले जातात आणि मोही लोक मोठ्या मोठ्या फिया भरतात. आणि आताच एक खूप मोठी कारवाई सेबीने देखील केली, आपण सगळेजण जाणून आहात. सो या सगळ्या ह्याच्यात ह्या इन्व्हेस्टर्स मंडळींनी काय केलं, ह्यांनी स्वतःचे हेज फंड सुरू केले, ह्यांनी क्लासेस नाही सुरू केले. आपल्याकडे ना एक पद्धतच आहे, ज्याला जे जमत नाही त्याचे तो क्लासेस काढतो. ज्याला युपीएससी आयुष्यात क्लिअर होत नाही तो युपीएससीचे क्लासेस काढतो. तसं ज्याला शेअर ट्रेडिंग गुंतवणूक जमत नाही तो सो एका बाजूला जिम सिमन्स आहे तर दुसऱ्या बाजूला वॉरन बफे. जिम सिमन्स यांनी 66% रिटर्न्स मिळवले होते, तर वॉरन बफेंनी फक्त 18% CAGR हे रिटर्न्स मिळवलेत. पण जिम सिमन्सचे 33 बिलियन आहेत तर वॉरन बफेंचे 147 बिलियन. निर्विवादपणे सगळेजण आपण वॉरन बफेंना जाणत होतो. माझ्या मते खूप कमी लोकांना जिम सिमन्स बद्दल माहिती पण होतं. का बरं? लक्षात घ्या, जिम सिमन्स हे खास आहेत आणि वॉरन बफे हे आपल्यातले वाटतात. उदाहरण द्यायचं झालं तर जिम सिमन्स हे डायमंड आहेत. हिरा कोणाला आवडत नाही, पण हिऱ्या वाचून काही माणसाचं आयुष्य अडतं का? पण पाण्या वाचून माणसाचं आयुष्य अडतं. वॉरन बफे आणि त्यांचे विचार, त्यांच्या इन्व्हेस्टमेंटच्या पद्धती ह्या आपल्यासाठी प्रेरणादायी का ठरतात? तर त्या पाण्यासारख्या आहेत. ते येत्या काळात ज्या प्रकारे महागाई वाढते, त्या महागाई वाढण्याच्या काळात गुंतवणुकांचा अप्रोच कसा असावा याबाबत जे मार्गदर्शन वॉरन बफे करतात ते आपल्या सगळ्यांसाठी अतिशय महत्वाचं ठरतं. आता हे 18% CAGR वॉरन बफे जगातले सगळ्यात मोठे गुंतवणूकदार ठरले. त्यांचं म्हणणं आहे की मी माझी 90% वेल्थ ही फक्त 12 कंपन्यांमधल्या गुंतवणुकांमधनं केली. लक्षात घ्या, पण हे वाक्य आपण चमकदार म्हणून सगळीकडे रील्स मध्ये सगळीकडे ऐकत असतो. काय होतं, इंटरेस्टिंग गोष्टी सगळ्यांना आवडतात, पण वॉरन बफेंनी काय फक्त या 12 कंपन्यांमध्येच केलेली का इन्व्हेस्टमेंट? तर पुढे जाऊन जर तुम्ही वाचाल, अभ्यास कराल तर तुम्हाला जाणेल की वॉरन बफे यांनी 500हून जास्त कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट्स केलेली. त्यातल्या 12 कंपन्यांना त्यांनी ना रिटर्न मिळालाय आणि 90% वेल्थ क्रिएट झाली. दिसताना आपल्याला एक व्यक्ती दिसत असते, त्याच्या मागे अनेक व्यवस्था काम करत असतात. उदाहरणार्थ राकेश झुंझुनवाला काय एकटे तुमच्यासारखे माझ्यासारखे पेपर वाचायचे आजचे शॉक किंवा CNBC मध्ये बघून शेअर्स विकत घेत नव्हते. त्यांची टायटनची इन्व्हेस्टमेंट मोठी झाली, पण टायटन ही काही त्यांची एकटी कंपनी नव्हती. शेकडो कंपन्यांमध्ये त्यांनी इन्व्हेस्टमेंट्स केलेली, ऑर्गनाइज्ड फॉर्मॅटमध्ये इन्व्हेस्टमेंट्स केलेल्या. त्यातनं काही कंपन्यांमधली त्यांच्या इन्व्हेस्टमेंट्स मोठ्या झाल्या अँड रेस्ट इज हिस्ट्री. पण आपण फक्त चमकदार गोष्टी ऐकतो, वाचतो, आपल्याला पर्यंत पोहोचतात आणि आपल्याला ह्या गोष्टी आवडल्या की आपण त्याच्या मागे मागे जायला लागतो. पुन्हा तुम्हाला जंगलात घेऊन जातो. काय हा वाघ हा प्राणी ज्या वेळेला शिकारीला निघतो ना, त्याला तो 10 वेळा ज्याला प्रयत्न करतो त्याला फक्त 2 वेळा त्याला शिकार नशिबी येते, 8 वेळाला अनसक्सेसफुल राहतो. त्यानंतरचा पुढचा प्राणी आहे सिंह हा कुटुंब कबिल्यांनी शिकारीला निघतो, त्यामुळे वाघापेक्षा जास्त सक्सेसफुल राहतो. तो 10 वेळा शिकार करायचा प्रयत्न करतो तर 3 वेळा सक्सेसफुल होतो. पुढचा प्राणी आहे आपला सगळ्यांचा सध्याचा लाडका बिबट्या हा प्राणी झाडावर पण चढतो, त्यामुळे तो 10 वेळा ज्याला प्रयत्न करतो त्याला तो 4 वेळा तो सक्सेसफुल ठरतो. त्यामुळे वाघ सिंहापेक्षा सक्सेसफुल प्राणी जंगलामधला बिबट्या ठरतो. मात्र चित्ता आहे ना, हा 100च्या स्पीडनी पळू शकतो. त्यामुळे शिकारीचा त्याचा हिट रेट हा बिबट्यापेक्षा पण जास्त चांगला आहे. 10 वेळाला ज्याला तो शिकारीला निघतो त्याला तो 5 वेळा तरी सक्सेसफुल होतो, कारण तो 100च्या स्पीडनी पळू शकतो. पण मित्रांनो,
ज्याला तो 100च्या स्पीडनी पळतो ना, त्यावेळेला टेम्परेचर खूप वाढतं आणि तो 10 मिनिटाच्या वर या स्पीडनी पळू शकत नाही, नाहीतर त्याचा मेंदूच फुटेल. त्यानंतरचे प्राणी आहेत हे शिकारी कुत्रे. ज्या वेळेला हे शिकारीला निघतात, हे झुंडीने निघतात, 40च्या स्पीडनी धावतात. पण जर धावायला लागले आणि शिकारीचा पाठलाग करायला लागले ना, तर 3 तास धावतात. 10 वेळेला शिकारीला निघाले तर 8 वेळेला सक्सेसफुल होतात. सांगायचा मुद्दा मला हा आहे की वेग महत्वाचा की सातत्य. आपल्याला चमकदार गोष्टी आवडतात. आपण ब्रेकिंग न्यूज कशाची बनते? चित्त्याची. सगळ्यात वेगवान कोण? चित्ता. वाईल्ड डॉग्स फेमस नाही आहेत, पण जंगलातले सगळ्यात सक्सेसफुल ते आहेत. त्यामुळे इंटरेस्टिंग गोष्टींच्या मागे धावायचं का सक्सेसफुल होण्याच्या मागे धावायचं, हा आपला विचार आहे. आता काय गंमत आहे माहितीये का, आपल्यापैकी सगळ्यांना ना काय करावं हे सगळं माहिती असतं. म्हणजे आरोग्यासाठी रोज सकाळी मॉर्निंग वॉक करावा हे आपल्यापैकी कोणाला नाही माहिती? सगळ्यांना माहिती आहे. पण रात्री आपण ठरवतो की सकाळी 6 वाजता उठू आणि जाऊ. पण ज्या वेळेला 5:30 वाजतात त्याला त्या क्षणाला तिकडनं उठून जाणं हे अनेकांना का कठीण जातं? कारण की आता लॉंग टर्मचा निर्णय काय चांगलं राहील म्हणून आपण घेतलेला असतो, काय योग्य आहे म्हणून घेतलेला असतो. पण ज्या क्षणी तो इम्प्लिमेंट करायचा असतो त्याला आपण काय करतो? मला काय करायला छान वाटेल. मग प्रश्न पडतो, हे उठून जाणं छान वाटणार आहे का झोपून राहणं छान वाटणार आहे? आपला त्यावेळेचा मेंदू सांगतो झोपून राहणं छान वाटणार आहे. तर मोस्ट ऑफ लोक झोपून राहणं प्रेफर करतात आणि कन्सिस्टंटली मॉर्निंग वॉकला येणारी मंडळी खूप थोडी असतात. त्यामुळे आपण काय करणं छान आहे, काय करणं योग्य आहे पेक्षाही मला नक्की काय जमू शकणार आहे ह्याचं थोडं आत्मचिंतन करणं हा गुंतवणुकीच्या प्रवासातला अतिशय महत्वाचा टप्पा आहे. तो जर आपण नाही केला तर आपण फक्त खोटं आपल्याशी नाही बोलत, आपण अख्खा आपला जो आर्थिक प्रवास आहे तर प्रवासाची दिशाच भरकटवून टाकतो. आणि मित्रांनो, गेलेल्या ऑपॉर्च्युनिटीजचं स्टेटमेंटमध्ये नोट करून येत नाही. जे तुम्ही कमावलं ते तुमच्या बँक स्टेटमेंटमध्ये रिफ्लेक्ट होईल, ते तुमच्या पोर्टफोलिओमध्ये रिफ्लेक्ट होईल, पण गमावलेल्या ऑपॉर्च्युनिटीज नोट करून येत नाहीत. ते आपण स्वतःला ओळखण्याच्या टप्प्यामध्ये विसरून जातो. सो काय ह्यामध्ये हे 2 गोल्स आहेत. हे 2 गोल काय आहेत? एक रिअल मी स्वतः कसा आहे, आणि एक आयडियल मी. सो आयडियल मीला आपण बऱ्याच गोष्टी देतो की रोज सकाळी लवकर उठावं, त्यांनी आरोग्य जपावं, त्यांनी गुंतवणुका अशा मल्टी बॅगर्स मध्ये कराव्या. आपल्यापैकी सगळ्यांना मल्टी बॅगर्स आवडणार आहेत. जर असे 3-4 कंपन्या मिळाल्या आणि त्या 3-4 कंपन्यांमध्ये गुंतवणुका केल्या आपण आणि एकदम मल्टिपल लेवलवर झाल्या तर कोणाला नाही आवडणार आहे. पण ऍक्च्युअली त्या सगळ्या कंपन्यांवरती लक्ष ठेवण्यासाठी, त्यांचे दर 3 महिन्यांनी येणारे क्वार्टरली रिझल्ट वाचण्यासाठी आपल्याकडे वेळ आहे का? आणि वेळ जरी असला तरी दर 3 महिन्यानंतर वाचण्याची इच्छाशक्ती आहे का? त्यांचे सीईओ कोण आहेत, त्यांनी काय डील्स केलेले आहेत, कुठल्या सेक्टरमध्ये त्या कंपन्या आहेत, काय त्यामध्ये चेंज होतोय, या सगळ्यावरती आपल्याला जर ट्रॅक करता येणार नसेल तर आपण मांजरीसारखे झालेलो आहोत. डोळे मिटून घेतोय, तिथे काय होतंय त्याच्यानी फक्त आपण स्वतःला छान वाटेल अशा गोष्टी करतो आणि खूप महागडं मनोरंजन शेअर बाजारातल्या गुंतवणुकांनी करून बसतो. सो लक्षात आपण हे घेतलं पाहिजे की आयडियली माझ्याकडे हा सगळा वेळ आणि हा आहे का? एक तुम्हाला केस स्टडी सांगायला मला आवडेल. आपण त्यांना जाधव सर म्हणूया.
10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. जाधव सरांना एका मित्रांनी टिप दिली, नेस्लेचे शेअर्स घे, एकदम चांगली कंपनी आहे. जाधव सर सरकारी अधिकारी होते. जाधव सरांनी साधारण 48-50 अशा वयाच्या टप्प्यामध्ये असताना त्यांनी नेस्लेचे शेअर्स घेतले. साधारण 3,000 त्यावेळेला भाव होता. वर्षभर त्यांनी गुंतवणूक त्यांची सांभाळून ठेवली. तो कधी 3200 व्हायचा तर कधी 2800. पण फार काही मुवमेंट त्याला वर्ष गेलं तरी मिळत नव्हती. जाधव सर थोडेसे थांबून बोर झाले. पुढे 1 वर्षानंतर एक बातमी आली की मॅगीमध्ये लेडचं प्रमाण वाढलेलं आहे आणि फूड डिपार्टमेंट आणि सगळ्या याच्यानी मॅगीवरती जी कारवाई सुरू केली, त्यातनं जो 3,000चा भाव होता तो 2600 झाला. काही दिवसात तो 2400 वर आला, काही दिवसात तो 2200 आला. नंतर मॅगीचा सगळा माल काढून घेतला, मॅगीवरती बंदी आली, खूप मोठ्या मोठ्या बातम्या दिसायला लागल्या. ज्या वेळेला तो भाव 2,000 झाला, त्याला वर्षभर सांभाळून ऑलरेडी जाधव सर थकले होते मेंटली. त्यांनी गुंतवणूक 2,000ला काढून घेतली. त्यांनी काढून घेतली, 1 महिना होऊन गेला, 2 महिने होऊन गेले. हा भाव जो होता हा अजून खालती खालती येत गेला, 1400 पर्यंत आला. जाधव सरांनी स्वतःला शाबासकी दिली, वाचलो बाबा, अजून खालती जाणार होता, मी किमान अजून खालती जाण्याच्या आत तरी बाहेर पडलो. पण नेस्लेचं मॅगी हे काही एकमेव प्रोडक्ट नव्हतं. थोड्या दिवसात मॅगी देखील परत आली, सगळे प्रोडक्ट होतेच. वर्ष संपायच्या आत मॅगी परत आल्यानंतर हाच भाव जो 1400 कडनं वाढायला लागला तो 4000 झाला. पुढच्या 2 महिन्यामध्ये तो 5000ची टप्पा पाडलेला होता. अजून 6 महिन्यामध्ये 10,000चा टप्पा ओलांडला गेला होता आणि पुढच्या वर्षी हा शेअर 14,000चा टप्पा ओलांडून गेला होता. आणि जाधव सर बघत होते. मग त्यांना दिसलं की येस बँकेचा शेअर 1000च्या पातळीवरती असतो. अचानक त्यांना असं दिसलं की येस बँकेचा शेअर खालती येतोय. जसा तो 800ला आला, त्यांनी गुंतवणुका सुरू केल्या. त्यात म्हणाले, बँक आहे, पुन्हा 1000च्या जरी पातळीवरती आलं तरी मला 20% नफा होईल. जसा तो 700ला आला, ते बोलले मी नेस्लेची चूक नाही करणार, मी परत शेअर्स घेईन. त्यांनी पुन्हा शेअर्स घेतले. नंतर लक्षात आलं की CEO MD सोडून गेले, भाव 500 वर आला. त्याच्यानंतर अजून एक बातमी आली की सगळंच त्यांचं जे हायर मॅनेजमेंट आहे ते सोडून जातोय, भाव 100च्या पण खालती आला. आणि काही दिवसात तर तुम्हाला काही जणांना माहिती असेल, भाव 10 ते 15च्या पण खालती आलेला होता. आणि त्यावेळेला SBIनी टेक ओव्हर वगैरे केलं. वर्ष ओलांडून सुद्धा त्यांचा भाव काही 100च्या पल्लीकडे जात नव्हता. पण जाधव सर म्हणाले, आता माझी लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आहे, मी सांभाळून ठेवणार. लक्षात घ्या मित्रांनो, इथे काय होत असतं, ह्या सगळ्याच्या प्रवासामधनं आता झालेलं जे नुकसान होतं ते भरून काढायला जाधव सरांना एक अजून गोष्ट सुचली. अदानीचे शेअर्स फार वाढत आहेत, मोदी सत्तेत आहेत, अदानींचे भाव वाढतायत, आपण अदानींच्या कंपन्या घेऊया. जाधव सरांनी 3-4 कंपन्या अदानींच्या घेतल्या आणि घेतल्या महिन्याभरामध्ये 20%नी भाव वाढला. जाधव सर खुश झाले, म्हणाले आता हेच फ्युचर आहे, हे माझे सगळे गेलेलं जे नुकसान होतं ते भरून काढणार. पुढच्या महिन्यामध्ये भाव 10%नी अजून वाढला. जाधव सर खुश झालेले. पण एक बातमी येते की सिंगापूर बेस्ड कंपनींनी आणि काही फंडांनी ज्या इन्व्हेस्टमेंट्स केलेल्या अदानी मध्ये त्याबाबत सेबीनी चौकशीचे आदेश दिलेत आणि त्याचे कारण दाखवायला सांगितलंय, अशी बातमी शुक्रवारी येते. आणि मग दे धूम, विरोधी पक्ष, मीडिया, सगळीकडे अशा बातम्या जो धूम उठा लेतीये. त्याच्यानी शनिवार, रविवार, सोमवार म्हणजे ज्याला मार्केट उघडलं, अदानीचे शेअर 15% खाली, लोअर सर्किट. अजून पुढच्या दिवशी अजून 10%नी खाली. जाधव सर घाबरले.
आणि काहीतरी प्रॉफिटमध्ये तरी विकू म्हणून 5-10% प्रॉफिट असताना सगळे शेअर्स विकून बसले. विकल्यानंतर बुधवारी संध्याकाळी पुन्हा एक बातमी येते की ती जी बातमी रिलीज झाली होती त्या पोर्टलनी ना ती गेल्या वर्षीची बातमी रिलीज केली. त्या पोर्टलनी आता माफीनामा डिक्लेअर केला. पुढच्या दिवशी मार्केट ओपन होतं, माफीनामा सगळीकडे दाखवला जातो, पुन्हा अदानींचे शेअर्स वाढत जातात आणि रेस्ट इज हिस्ट्री. या सगळ्या प्रवासात जाधव सर मेंटली थकतात आणि शेवटी आमच्या ऑफिसला येतात आणि म्हणतात तुम्ही सांगा म्युच्युअल फंडामध्ये कशा इन्व्हेस्टमेंट करू.